नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्याही अंगणात पारिजातकाचं झाड आहे का? आणि असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शास्त्रानुसार पारिजातक हे फक्त एक झाड नाही, तर माता लक्ष्मीला प्रिय असलेलं दिव्य वृक्ष मानलं जातं. पहाटे अंगणामध्ये पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला दिसला तर ते अतिशय शुभ मानलं जातं. पांढरी शुभ्र फुलं, केसरी दांड्या आणि त्याचा सुगंध संपूर्ण वातावरण प्रसन्न करून टाकतो. आता अनेक लोकांचा असा अनुभव असतो की पारिजातकाच्या झाडामुळे आपल्या घरामध्ये शांतता आणि सकारात्मकता वाढल्यासारखी वाटते. पौराणिक मान्यतेनुसार पारिजातकाचं झाड समुद्रमंथनातून प्रगट झालं होतं. असं सांगितलं जातं की समुद्रमंथनातून निघालेल्या 14 रत्नांपैकी पारिजातक हे एक दिव्य रत्न होतं. नंतर भगवान श्रीकृष्ण हे झाड स्वर्गातून पृथ्वीवर घेऊन आले होते. जेव्हा श्रीकृष्ण पारिजातकाचं झाड घेऊन द्वारकेत आले तेव्हा रुक्मिणी आणि सत्यभामा दोघींनाही ते झाड आपल्या अंगणात असावं असं वाटलं आणि दोघींचीही इच्छा होती की पारिजातकाची सुंदर फुलं त्यांच्या अंगणात पडावी. मात्र श्रीकृष्ण तर लीला करण्यात माहीर होते. श्रीकृष्णांनी ते झाड सत्यभामाच्या अंगणात अशा ठिकाणी लावलं की झाड जरी सत्यभामाच्या अंगणात असलं तरी त्याची फुलं उमलल्यानंतर रुक्मिणीच्या अंगणात पडू लागली. आता यामुळे सत्यभामालाही आनंद झाला आणि रुक्मिणीलाही पारिजातकाच्या फुलांचा सुगंध आणि आशीर्वाद मिळाला. याच कथेमुळे पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात ही मन प्रसिद्ध झाली. आता आपण जाणून घेऊया पारिजातकाच्या झाडाचं धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे. तर शास्त्रानुसार पारिजातकाचं झाड हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानलं जातं आणि त्यामुळेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, शुक्रवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी पारिजातकाची फुलं माता लक्ष्मीला अर्पण केली जातात. आता विशेष म्हणजे पारिजातक हे एकमेव असं झाड आहे की त्याची जमिनीवर पडलेली फुलं सुद्धा देवाला वाहिली जातात आणि ती अत्यंत पवित्र मानली जातात. आता अनेक जण पहाटे अंगणात पडलेली फुलं उचलून माता लक्ष्मीला अर्पण करतात. अशी श्रद्धा आहे की यामुळे घरामध्ये धन, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा पारिजातकाचं झाड अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. पारिजातकाचं झाड घराच्या पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावणं शुभ मानलं जातं. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण शांत राहण्यास मदत होते. असंही म्हणतात की ज्या घराच्या अंगणात पारिजातकाचं झाड असतं त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. या फुलांचा सुगंध घरातील तणाव कमी करून आणि मस्तिष्क शांत ठेवण्यास मदत करतो. आता काही धार्मिक मान्यतेनुसार पारिजातकाचं झाड घरात असल्यास कुटुंबातील वाद, अशांतता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे घरात प्रेम आणि एकोपा टिकून राहतो. आयुर्वेदामध्ये सुद्धा पारिजातकाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या झाडाची फुलं, पानं आणि देठ यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचं सांगितलं जातं. काही लोक पारिजातकाची फुलं आणि पानांचा उपयोग सांधेदुखी, सर्दी, खोकला आणि शरीरातील थकवा कमी करण्यासाठी करतात. पारिजातकाची फुलं, पानं आणि देठ यांचा हृदयविकारासाठी औषध म्हणून सुद्धा उपयोग करता येतो. मात्र कोणताही औषधी उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आता आणखी एक विशिष्ट गोष्ट म्हणजे पारिजातकाची फुलं रात्री उमलतात आणि पहाटे अलगद जमिनीवर पडतात. त्यामुळेच या फुलांना अत्यंत सात्विक आणि दिव्य मानलं जातं आणि म्हणूनच अनेक लोक आपल्या घराच्या अंगणात पारिजातकाचं झाड लावणं शुभ मानतात. आता पारिजातकाचं झाड हे हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जास्त प्रमाणात आढळतं. परंतु आता सर्वांच्याच घराच्या अंगणात किंवा गार्डनमध्ये हे पारिजातकाचं झाड लावलं जातं. आता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.